विद्यार्थी मित्रांनो, VM स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयावरती महत्त्वाचे PYQ बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे PYQ आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे PYQ असणार आहेत. कारण TET असो, MPSC असो, तलाठी असो, पोलीस भरती असो, या सर्व स्पर्धांमध्ये मागच्या वेळेला जर वारंवार विचारले जाणारे प्रश्न असतील, ते प्रश्न रिपीट होणारे प्रश्न आपण इथं आज बघणार आहोत. जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओची आवश्यकता असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपले PYQ सिरीज इतिहास या विषयावरती. चला पहिला प्रश्न बघूया. चला सुरुवात करूया. बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना मित्रांनो, आपले जे समाजसुधारक असतात याच्यावर देखील महत्त्वाचे प्रश्न विचारले जात असतात. भरपूर प्रमाणात प्रश्न विचारले जात असतात. तर सत्यशोधक समाजाची स्थापना आपले लाडके समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती. जर तुम्हाला विचारलं ही केव्हा केली, तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती. महात्मा फुलेंच्या विषयावर जर म्हटलं, त्यांनी गुलामगिरी नावाचे ग्रंथ लिहिला. गुलामगिरी, शेतकऱ्यांच्या आशोळ. त्यांनी महिलांसाठी देखील महत्त्वाची, मुलींसाठी देखील 1852 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. ओके, अशा प्रकारे हे जे समाजसुधारक असतात यांच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला आता पुढे स्पष्टीकरण बघू आपण. हे बघा, महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांचा उद्देश काय होता? शूद्र आणि स्त्रियांना शिक्षणाद्वारे गुलामगिरीतून मुक्त करणे हा जो आपला सत्यशोधक आहे याच्यातून त्याचा उद्देश होता. आणि त्यांनी यासाठी वेगवेगळी पुस्तकं लिहिली होती. गुलामगिरी नावाचे शेतकऱ्यांचे आसूड, नंतर ब्राह्मणाचे कसब यासारखी महत्त्वाची पुस्तकं महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिली. ओके, चला मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवा, सर्व अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे जाऊया आपण. चला पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, लोकमान्य टिळक. बघा, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. यांनी देखील आपल्या स्वातंत्र्य संग्रामात च्या वेळी 1920च्या काळामध्ये महत्त्वाची कामगिरी यांनी ज्या काळाच्या पूर्वी बजावलेली आहे. लोकमान्य टिळकांनी विद्यार्थी मित्रांनो केसरी मराठा हे वृत्तपत्र सुरू केली होती. आणि ती त्यांनी केव्हा सुरू केली? महत्त्वाचे मित्रांनो 1881 मध्ये ही त्यांनी सुरू केली होती. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असंही विचारायचं असेल तर केसरी हे कोणत्या भाषेमध्ये होते, तर मराठी भाषेमध्ये होते. आणि मराठा हे कोणत्या भाषेमध्ये होते, तर हे इंग्रजी भाषेमध्ये होते. विद्यार्थी मित्रांनो, आणि लोकमान्य टिळकांनी केसरी ही कोणासोबत मिळून सुरुवात केली, तर आगरकर. हे आगरकर याचे संपादक होते सुरुवातीच्या काळामध्ये. आणि नंतर त्यांनी हे वृत्तपत्र चालू केलं. नंतर आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये काही मतभेद झाल्यामुळे, की अगोदर राजकीय सुधारणा व्हावी की सामाजिक सुधारणा व्हावी यांच्यामध्ये मतभेद झाला. आगरकरांचं म्हणणं होतं की अगोदर सामाजिक सुधारणा व्हायला पाहिजे आणि टिळकांचं म्हणणं होतं अगोदर राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे. याचे मतभेद झाल्यामुळे दोघांनीही मतभेद झाले दोघांमध्ये. नंतर आगरकरांनी पुढे जाऊन सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आणि त्यांचे संपादक ते देखील होते. चला याच्या पुढे स्पष्टीकरण बघूया आपण. हे बघा, लोकमान्य टिळकांनी यांनी केसरी मराठा केव्हा सुरू केली? 1881 आपण पाहिलं असते. आणि नंतर महत्त्वाचं म्हणजे लोकमान्य टिळकांनी सर्वात मोठे जे उत्सव आहेत, गणेश उत्सव आणि शिवजयंतीसारख्या जयंत्या त्यांनी साजऱ्या करण्याची सुरुवात केली. त्यांच्यामुळे काय झालं, लोकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली. नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकमान्य टिळक यांना फादर ऑफ द इंडियन अनरेस्ट
असे कोणी म्हटले, असा जर प्रश्न विचारला गेला मित्रांनो तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटले. बघा मी मगाशी बोललो गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत मिळून टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले होते, पण दोघांमध्ये मतभेद झाला. ते संपादक होते, तर दोघांमध्ये मतभेद झाला आणि नंतर त्यांनी कोणतं सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं. कोणी? आगरकरांनी. आगरकर. ओके, आलं लक्षात? महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. बघा हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही एक नियोजनबद्ध संस्कृती म्हणून ओळखली जात असते. ही जी संस्कृती विद्यार्थी मित्रांनो, याचे पुरावे भेटले आहेत की ही संस्कृती जी आहे ती नागरी प्रकारची होती. ओके, याचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, नागरी पद्धतीची होती. आणि जी हडप्पा संस्कृती आहे विद्यार्थी मित्रांनो, यांना कोणते युग म्हटले जातं? जसं कांस्य युग. ओके, कांस्य युग हडप्पा संस्कृतीला म्हटले जात असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे आहे. चला पुढे जाऊया, स्पष्टीकरण बघूया. हे बघा, हडप्पा संस्कृती ही जगातील पहिली नियोजनबद्ध, आपण मागच पाहिलं, नियोजनबद्ध संस्कृती मानली जाते. आणि याचे जे उत्खनन जे सापडलेलं होतं, ते रस्ते, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम आणि विटांची पक्की घरे, यातून ही संस्कृती कोणती आहे सिद्ध होते? नागरी आहे असे सिद्ध झाले. बघा हे काय मित्रांनो, कांस्ययुगीन होती. आपण मगाशी पाहिलेले आहे. हा देखील महत्त्वाचे आहे मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवा. चला पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे बघूया आपण. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बघा मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, असं सांगायची आवश्यकता नाही आहे. तरी पण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॉर्ड बेटिंग. ओके, बंगाल गव्हर्नरचा पद रद्द झाल्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जे होते ते लॉर्ड बेटिंग होते. यांच्या काळामध्ये देखील मोठमोठ्या सुधारणा झाल्या आहेत मित्रांनो. 1829मध्ये राजाराम मोहन राय यांच्यासोबत मिळून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे कामे केलेली आहेत. कोणाच्या सोबत? लॉर्ड बेटिंग सोबत, राजाराम मोहन राय यांनी मिळून. मग यांचा जो काळ आहे तो देखील लक्षात ठेवायचा मित्रांनो. 1828 ते 1835मध्ये त्यांनी यांनी भरपूर सुधारणा देखील केल्या होत्या. आणि 1829मध्ये त्यांनी काय केलं होतं? सती प्रथा बंद केली होती. कोणासोबत मिळून? राजाराम मोहन राय सोबत मिळून. चला याचे स्पष्टीकरण बघूया. हे बघा, लॉर्ड बेटिंग, पर्याय क्रमांक 3, कोणत्या चार्टर ॲक्टनुसार हे जे बंगालचे गव्हर्नर पद हे ते नष्ट केले गेले आणि भारताच्या गव्हर्नर जनरल अशी पद निर्माण केले गेले? ते कोणतं चार्ट हे मित्रांनो, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. 1833 चार्ट ॲक्टनुसार. महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. हे बघा, 1828 ते 1835 हा यांच्या बेटिंगचा कालखंड होता. यामध्ये त्यांनी भरपूर सुधारणा केल्या आणि त्यांनी जी सर्वात मोठी होती सतीची प्रथा, ती राजाराम मोहन राय यांच्या मदतीने केली. केव्हा? 1829. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेला येत असतो. 1829. ओके, चला समजलं, पुढे जाऊया. आझाद हिंद सेनेची स्थापना कुठे झाली? बघा विद्यार्थी मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना कुठं झाली? आझाद हिंद सेनेची स्थापना ही पर्याय क्रमांक बी, सिंगापूर येथे. कोणी केली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सुभाषचंद्र बोस यांनी केली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, असं महत्त्वाचे घोषवाक्य कोणाचे होते? सुभाषचंद्र बोस यांचे होते. ओके, हे बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं त्यांचे प्रसिद्ध नारा म्हणजे घोषवाक्य ते आपल्या रक्तामध्ये ते बसलेले आहेत. ओके, आणि त्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून झाशी की राणी, हे बघा हे महत्त्वाचे मित्रांनो, झाशी की नावाची एक स्वतंत्र महिला रेजिमेंट सुरू केली होती. आणि त्यांचे पहिले जे नेतृत्व जे कोणी केले असेल ते असं कॅप्टन लक्ष्मी सहगल. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, हा प्रश्न देखील विचारला जात असतो की आझाद हिंद
सेनेच्या माध्यमातून जे महिला रेजिमेंट सुरू केले त्याचं कोणतं नाव दिलं गेलं, झाशीची राणी सॉरी, आणि त्याचे नेतृत्व कोणी केले होते, कॅप्टन लक्ष्मी सहगल. ओके. आणि हा आझाद हिंद सरकारची स्थापना आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून 21 ऑक्टोबर 1943 केली गेली होती. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1943 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये हंगामी सरकारची स्थापना केली होती आणि ती जपान, जर्मनी, इटली यासारख्या 9 देशात त्याची मान्यता होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, अंदमान निकोबार बेटाला असा प्रश्न देखील विचारला जात होता. सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार बेटाला अनुकरण नावं दिली, तर शहीद आणि स्वराज्य. अंदमानला शहीद आणि निकोबारला स्वराज्य अशी त्यांनी नावं दिली. हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारला गेलेला आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही याला पाठच करून ठेवा. अंदमान निकोबार ही जी जापानने जिंकलेली बेटं होती, ही जी आहे ती त्यांनी काय नाव दिले, शहीद आणि स्वराज्य. लक्षात ठेवा. ओके. चला पुढे जाऊया. मुघल सत्तेचे संस्थापक कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होते? आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याचे खरे संस्थापक हे बाबर आहे. पर्याय क्रमांक 3 बाबर. आणि हे जे बाबर आहेत मित्रांनो, मुघलांची जे पाय केव्हा रोवली गेली, तर ती रोवली गेली 1526 जे युद्ध झालं त्याला कोणतं युद्ध म्हणतो आपण, पानिपतचे पहिले युद्ध. ओके. पहिले युद्ध ते कोणामध्ये झालं हे पण लक्षात ठेवा. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये हे युद्ध झालं, यांचा पराभव झाला आणि तेव्हा बाबरांची सत्ता इथं रोवली गेली. ती कोणत्या वर्षी झाली, 1526 आणि बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक आहे. ओके. आलं लक्षात. चला पुढे स्पष्टीकरण बघूया. हे बघा, 1526 पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव करून मुघल सत्तेची स्थापना केली. ओके. बाबर हा मध्य आशियातील फरगाना राज्याचा एक राजा होता. जर विचारलं गेलं मित्रांनो परीक्षेमध्ये, बाबर हा कोणत्या राज्याचा राजा होता, फरगाना विचारलंच जाईल. लक्षात ठेवा. बाबर हा कोणत्या राज्याचा राजा होता, तर फरगानामधून आला होता. नंतर त्याने 1526 इब्राहिम लोधीसोबत युद्ध केले, पानिपतची लढाई, आणि त्याच्यामध्ये विजय झाला आणि त्याने मुघल सत्तेची स्थापना केली. केव्हा, 1526. ओके. चला तर मग आता पुढे जाऊया. बघा, पवना पवारा हे आंदोलन कशाशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, पवना पवारा हे आंदोलन हे महाराष्ट्राशी निगडीत आहे. हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आंदोलन आहे. आणि हे आंदोलन कशाशी निगडीत आहे मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 3 शेतकरी आंदोलनाशी निगडीत आहे. ओके. चला याच्या पुढे स्पष्टीकरण बघूया. हे बघा, महाराष्ट्रातील हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक शेतकरी आंदोलन होते. कोणते? पवना पवारा. ओके. हे आंदोलन प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि जमिनीच्या महसुलाच्या विरोधात झाले होते. शेतकऱ्यांची संघटित शक्ती ब्रिटिशांच्या अन्यायाच्या कायद्याविरुद्ध कशी उभी राहू शकते, हे याचे एक उदाहरण होते. लक्षात. चला मग पुढे जाऊया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 झालेली होती. पर्याय क्रमांक 1, 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि त्याची स्थापना कोणी केली? ॲल्युम ह्यूमने त्याची स्थापना केली होती 1885. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठं झाले होते, ते मुंबईमध्ये भरले होते. आणि त्याचे अध्यक्ष जर विचारलं, योमेश चंद्र बॅनर्जी. ओके.
आलं लक्षात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना केव्हा झाली? 1885 मध्ये. कोणी केली? एल.एम. होम यांनी केली. त्याचे पहिले अधिवेशन कुठे भरले? मुंबईला. आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण झाले ते? उमेशचंद्र बॅनर्जी. ओके, लक्षात. चला स्पष्टीकरण बघूया. हे बघा, 1885 मध्ये स्थापना झाली होती. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा आहे की ही जी मुंबईमध्ये स्थापना झाली होती ती कुठं झाली? गोकाळ जे अधिवेशन झालं ते कुठं झालं? गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवा की काँग्रेसचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबईमध्ये कुठं झालं? ते गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय इथं अधिवेशन भरलं. त्याचे योमेशचंद्र बॅनर्जी. आणि ते स्थापना कोणी केली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची 1885 मध्ये एल.एम. होम यांनी. ओके, लक्षात. चला पुढे जाऊया. हे बघा, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? बघा विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ म्हणजे कोणती अहिंसा न करता सरकारच्या विरोधात आपली ही असहकार चळवळ चालू केली. ही जी असहकार चळवळ होती मित्रांनो, ती जालियनवाला बाग हत्याकांड, नंतर रौलट ॲक्ट, नंतर खिलाफत चळवळ याच्या विरोधामध्ये ही असहकार आंदोलन सुरू केले होते. हे महात्मा गांधी केव्हा सुरू केले मित्रांनो? जर असं केव्हा सुरू केले? हे पर्याय क्रमांक आहे 1920 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे सुरू केलं गेलं 1920 मध्ये. जर असहकार चळवळीची सांगता केव्हा झाली? तर ते 1922 मध्ये त्याला स्थगित करण्यात आले होते. कारण का? उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा इथे हे आंदोलन आणि हिंसक उडण घेतले होते. कोणते? असहकार जे आंदोलन होते त्यांनी हिंसक उडण घेतले आणि तेथे 22 पोलिसांचा त्या पोलीस स्टेशनला जाळून टाकलं आणि 22 पोलिसांचा जळून मृत्यू झाला होता. म्हणून महात्मा गांधी म्हटले होते, मला आंदोलन हिंसक नको पाहिजे. म्हणून 1922 मध्ये हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आणि तुम्हाला जाऊया स्पष्टीकरण बघूया. हे बघा, 1920 मध्ये असहकार. बघा, जालियनवाला बाग हत्याकांड, रौलट ॲक्ट, खिलाफतचा प्रश्न, मुसलमानांचा भाव दुखावल्यामुळे. ओके, तर महात्मा गांधींनी ही चळवळ कशी ठेवली होती? अहिंसात्मक मार्गाने अवलंबली होती मित्रांनो. सरकारी शाळा, महाविद्यालय, न्यायालय, सरकारी नोकरीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. बरोबर. आणि या दिवशी विदेशीच्या कपड्यांची मित्रांनो होळी देखील करण्यात आली. त्या स्वदेशीचा स्वीकार केला गेला होता. कोणत्या आंदोलनामुळे? असहकार आंदोलनामुळे. आणि हे जी चौरी तुम्हाला बोललो 1922 मध्ये हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. कोणती घटना महत्त्वाची आहे? 5 फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये चौरी चौरा येथे एका संपत जमावाने पोलीस चौकीला आग लावली होती. त्यामध्ये किती पोलीस ठार झाले होते? 22 पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये मारले गेले होते. या हिंसक घटनेमुळे महात्मा गांधींनी 22 फेब्रुवारी, केव्हा ही पण तारीख लक्षात ठेवा, 12 फेब्रुवारी 1922 मध्ये ही चळवळ महात्मा गांधींनी मागे घेतली होती चौरी चौरा घटनेनंतर. ओके, आलं लक्षात तुमचं. चला पुढे जाऊया. सम्राट अशोक कोणत्या घराण्यातील राजा होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, सम्राट अशोक हा कोणत्या घराण्यातील राजा होता? सम्राट अशोक, पर्याय क्रमांक 2 मौर्य. सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती? चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. आणि यांचा जे जेव्हा कलिंगचे युद्ध झाले मित्रांनो, कलिंगचे युद्ध झाले, त्या कलिंगच्या युद्धामध्ये एवढे लोकांना मृत्यू बघून सम्राट अशोक यांनी आपला युद्धाला नकार दिला आणि शांततेचा मार्ग अवलंबला. नंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याचा मुलगा आणि मुलगी हे कुठे गेले होते? श्रीलंकाला गेले प्रसार करण्यासाठी. ओके, कोणाच्या? सम्राट अशोकाच्या मुलं आणि मुली. अशा प्रकारचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो या प्रश्ना रिलेटेड. सर्वात लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय आहे असं. ओके, कारण की याच्या आजूबाजूला सर्व प्रश्न तयार होतात आणि तेच प्रश्न परीक्षेला विचारले जात असतात. चला याचं स्पष्टीकरण बघूया. हे बघा,
सम्राट अशोक कोणत्या घराण्याचे होते? मौर्य घराण्याचे होते. त्याची स्थापना कोणी केली होती? चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. आणि सम्राट अशोक कोणाचे पुत्र होते? बिंदुसार. आणि बिंदुसार यांचे पुत्र म्हणजे सम्राट अशोक. ओके, बिंदुसार. बिंदुसार याचे पुत्र कोण होते? सम्राट अशोक होते. आणि अशोकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना बघा, तुम्हाला मगाशी बोललो कलिंगचे युद्ध, ते केव्हा झाले होते? इसवी सन पूर्व 261. इसवी सन पूर्व, लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व 261 मध्ये कलिंगचे युद्ध झाले. तेव्हा त्यांनी एवढ्या प्रचंड रक्तपात पाहून त्यांचं मन परिवर्तन झाले आणि त्यांनी युद्ध सोडून धम्मघोषची घोषणा केली. अशोकाने स्वतःच्या मुलाला महेंद्र आणि मुलीला संघमित्र यांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी कुठे पाठवले? श्रीलंकेत पाठवले. विचारलं जात असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि हे बघा, त्यांनी ठिकठिकाणी अशोक स्तंभ आणि शिलालेख कोरले. आजही भारतात राष्ट्रीय प्रतीके असलेले अशोक चक्र आणि सिंह मुद्रा हे अशोक स्तंभावरूनच घेतले गेले आहे. ओके, आलं लक्षात? चला आता मग पुढे जाऊया. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण मग अशी असहकार चळवळ पाहिली. ओके, असहकार चळवळ पाहिल्यानंतर त्या असहकार चळवळमध्ये 1922 मध्ये ती स्थगित करण्यात आली होती. कारण काय? चौरी चौरा घटना. याच्यामधून काही नेते जे आहेत ते नाराज झाले. ते कोण होते? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे नाराज झाले आणि यांनी मग 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली. का स्थापना केली याची पार्श्वभूमी आहे. कारण की आपण मागे पहिला असहकार आंदोलन 1920 मध्ये सुरू केल्यानंतर 1922 मध्ये चौरी चौरी घटनेने त्यांची जे आंदोलन होते स्थगित केले. नंतर त्यांचे नाराज होऊन त्यांनी 1923 मध्ये चित्तरंजन दास आणि मोतीराम नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. ओके, आहे लक्षात? म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चित्तरंजन दास आणि मोतीराम नेहरू. चला स्पष्टीकरण बघूया. हे बघा, चित्तरंजन दास आणि मोतीराम नेहरू केव्हा? 1 जानेवारी 1923 मध्ये. पार्श्वभूमी काय? 1922 मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली. नंतर मग त्यांना नाराज होऊन त्यांनी स्वराज्य पक्षाचा जन्म झाला. आणि चित्तरंजन दास हे देशबंधू म्हणून ओळखले जात असतात. महत्त्वाचे आहे मित्रांनो, हे पण लक्षात ठेवलं. या पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर असं विचारलं गेलं, चित्तरंजन दास. आणि त्यांना काय म्हणून ओळखले जाते? देशबंधू म्हणून देखील ओळखले जात असते. मोतीलाल नेहरू हे सरचिटणीस होते. कोणत्या? आपल्या स्वराज्य पक्षाचे. ओके, आणि हे भारतातील पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील होते. कोण? मोतीलाल नेहरू. लक्षात? चला पुढे जाऊया. वास्को द गामा भारतात कधी आला? वा, वास्को द गामा भारतात कधी आला? विद्यार्थी मित्रांनो, वास्को द गामा हा कोण होता? पोर्तुगीज खलाशी होता. पोर्तुगीज खलाशी होता. हा 1498 मध्ये याने भारतात एंट्री केली होती. आणि तो कुठून केली होती? केरळमधील कालिकत या बंदरावर त्यांनी एंट्री केली. आणि नंतर मग तिथला राजाला भेटला झामुरीन आणि त्यांनी त्याला व्यापाराची त्याच्याकडून सनद घेतली होती. ओके, वास्को द गामा. आता वास्को द गामाचं स्पष्टीकरण आपण बघूया. चला हे बघा, तो पोर्तुगीज खलाशी होता आणि ते कालिकत बंदरात, म्हणजे कुठं आहे ते कालिकत बंदर? केरळ. आणि पोर्तुगीज नागरिक असल्यामुळे तो आणि महत्त्वाचं म्हणजे तो आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप याला वळसा घालून तो भारताकडे त्यांनी येण्याचा सागरी मार्ग शोधला. ओके, नंतर हा देखील प्रश्न विचारला जात असतो मित्रांनो, की वास्को द गामा यांनी व्यापाराची सनद कोणाकडून घेतली होती? इथे कोण राजा होता? झामुरीन. हे लक्षात ठेवा, हे नोट डाऊन करून ठेवा. झामुरीन याने त्याचे स्वागत केले होते आणि याच्याकडूनच त्यांनी व्यापाराची सनद देखील घेतली होती. कालिकत पोहोचल्यावर याने त्याचे स्वागत केले होते झामुरीनकडे. ओके, आलं लक्षात? चला पुढे जाऊया. गदर पक्षाची स्थापना कुठे झाली होती? विद्यार्थी मित्रांनो, गदर पक्षाची स्थापना ही अमेरिकेच्या, लक्षात ठेवा, लाला हरदयाल यांनी
1913मध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो, 1913मध्ये गदर पक्षाची स्थापना केली होती. आणि केव्हा तारीख जर विचारलं तर 15 जुलै. ओके. आणि याचे जे पहिले अध्यक्ष होते गदर पार्टीचे जर अध्यक्ष विचारले तर कोण होते पहिले बघा, सोहन सिंग भाकना. कोण? सोहन सिंग भाकना हे गदर पार्टीचे अध्यक्ष होते. स्थापना कोणी केली? लाला हरदयाल यांनी. कुठे केली? अमेरिकेमध्ये केली. ओके. केव्हा केली? 1913मध्ये, 15 जुलै 1913मध्ये. आणि याचे पहिले अध्यक्ष कोण होते? सोहन सिंग भाकना हे याचे अध्यक्ष होते. ओके. चला याचे स्पष्टीकरण बघूया पुढे आपण. हे बघा, गदर पार्टी स्थापना अमेरिकेमध्ये झाली आणि कोणी केली? लाला हरदयाल यांनी 1913मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. केव्हा? 15 जुलैला. आणि या संस्थापक होते लाला हरदयाल. आणि नंतर त्यांनी मग याचे पहिले अध्यक्ष आपण पाहिलं सोहन सिंग भाकनी हे गदर पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. केसर सिंग धडकड आणि इतर अनेक भारतीय क्रांतिकारकांचे त्याला सहकार्य लाभले. ओके. गदर म्हणजे काय? बंड. ओके. चला पुढे जायचं. वृत्तपत्र होतं मित्रांनो, हे देखील महत्त्वाचे आहे. क्रांतिकारक विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गदर नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले गेले. कोणत्या नावाचे? गदर. हे वृत्तपत्र उर्दू, गुरुमुखी, इतर भारतीय भाषांमध्ये छापले जात होते. यामुळे पक्षाला गदर पार्टीचे हे नाव पडले. कशावरून पडले? गदर वृत्तपत्र होतं त्याच्यावरून नाव गदर पार्टी असे नाव पडले. ओके. महत्त्वाचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. राष्ट्रकूट घराण्याचे प्रसिद्ध कैलास मंदिर कोठे आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रकूट घराण्याचे प्रसिद्ध कैलास मंदिर हे आपले छत्रपती संभाजीनगर आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ, जे पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 2 वेरूळ येथे आपले हे कैलास मंदिर आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे कैलास मंदिर कोणी बांधले होते? तर हे कैलास मंदिर बांधले होते कृष्ण प्रथम यांनी हे कैलास मंदिर बांधले होते. म्हणतात कुठे बांधले होते? वेरूळ येथे. आणि कोणत्या शतकात? 8व्या शतकात. ओके. 8व्या शतकात त्यांनी बांधले होते. आणि हे मंदिर कुठे होते मित्रांनो? कोणत्या शैलीमध्ये बांधले होते? द्रविड. ओके. कोणते? कैलास मंदिर हे द्रविड शैलीमध्ये बांधलेले होते. कोणी बांधले? कृष्ण प्रथम यांनी. केव्हा बांधले? 8व्या शतकात. कुठं? वेरूळ येथे. चला याचे स्पष्टीकरण बघूया. हे बघा, वेरूळ येथे त्यांनी मंदिर हे अखंड खडकातून कोरलेले जगातील सर्वात मोठे मंदिर होते. कोणते? अखंड खडक. म्हणजे हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. जगातील सर्वात मोठे मंदिर जे अखंड खडकाने बांधलेले आहे ते कोणते? तर कैलास मंदिर कुठं आहे? वेरूळ येथे. आणि ते कोणी बांधले? कृष्ण प्रथम याने. राजा कृष्ण प्रथम याने बांधले. कोणत्या? 8व्या शतकामध्ये. आणि ते कोणत्या शैलीमध्ये होते? द्रविड शैलीमध्ये बांधलेले होते. आणि या मंदिराच्या भिंतीवर रामायण आणि महाभारतातील विविध प्रसंगाची कोरीव कामे अतिशय बारकाईने करण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे पण लक्षात ठेवा. हे मंदिर वेरूळ येथील लेणी समूहाचा भाग म्हणून युनेस्कोने याला जागतिक वारसा यादीत स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. ओके. तर तुम्ही मला याच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं की युनेस्कोने हे कैलास मंदिराला कोणत्या वर्षी आपल्या जागतिक वारसा यादीच्या स्थळामध्ये सामील केलेले आहे. मला कॉमेंट बॉक्समधून याचे उत्तर द्यायचे आहे. ओके. चला पुढे जाऊया. गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कुठं दिला? बघा विद्यार्थी मित्रांनो, गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी येथे झाला. बरोबर. आणि त्यांनी आपला पहिला उपदेश जो आहे तो कुठे केला? तर पर्याय क्रमांक 2 सारनाथ येथे. लुंबिनी हे कुठे आहे बेटा? नेपाळमध्ये त्याचा जन्म झाला. आणि त्यांनी सारनाथ येथे आपला पहिला उपदेश दिला होता. चला आता आपण त्याचे स्पष्टीकरण बघूया. हे बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सारनाथ इथे त्या आपला पहिला उपदेशाला काय म्हटले जात असे? धम्मचक्र प्रवर्तक. काय म्हटले जात असते? धम्मचक्र प्रवर्तक असे म्हटले जात असते. ओके. आणि त्यांना कुठून ज्ञानप्राप्ती झाली? असं त्यांचा जन्म कुठे झाला? लुंबिनी ते बघा आपण पाहिलं. आणि बोधगया येथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी आपल्या 5 शिष्यांना सारनाथ कुठे मित्रांनो असं विचारलं गेलं तर वाराणसी जवळ येथे पहिला आपला उपदेश केला. तर मित्रांनो, आता आपल्या जवळजवळ भरपूर आपण इथं प्रश्न पाहिलेले आहेत इतिहासावरती, जे मोस्ट इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन आहेत, जे परत पुन्हा विचारले जात असतात. मोस्टली TETला आणि
आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांना. जर तुम्हाला अशाच प्रकारचे जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगून द्यायचं की याची PDF हवी असेल तर मी ते PDF तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.